सॉरी, बघा डील नाही होऊ शकत. हं? सरांसाठी कोणतं डील फायद्याचं आणि कोणतं नाही ते ठरवू दे मला. ज्या प्रोजेक्ट पासून कोणाचं भलं होणार असेल तर आणि तरच त्या प्रोजेक्टबद्दल विचार केला जाऊ शकतो. भले त्यात आमचं नुकसान झालं ना तरी चालेल. हं, समजलं ना? अहो, साहेबांशी बोलायची काही गरज नाही आहे. हे सगळे निर्णय मी त्यांच्या बिहाफ ऑफ मीच घेतोय. हं? हे जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल ना तितकं चांगलं आहे. हं? हं. लोकांना काय वाटतं, पॉलिटिकल पार्टी आहे. हं? पैसे दिले की कोणताही प्रोजेक्ट पास केला जाऊ शकतो. पण नाही, आमचे साहेब तसे नव्हते आणि अमरही तसा नाहीये. कोणाच्या पोटावर पाय देऊन कोणाचं नुकसान करून आपलं पोट नाही भरायचं. एवढासा होता अमर, तेव्हापासून ओळखतो मी त्याला. हं? आणि साहेबांनी मला त्याची देखभाल करायला सांगितलं होतं. जाताना साहेब मला म्हणाले, अमरचा हात माझ्या हातात देऊन मला म्हणाले, माझ्या पोराला सांभाळ. आणि अमर माझा मुलगा होऊन गेला. जाम मानतो मला. काका असलो तरी वडिलांसारखी माया करतो. मी त्याचा फक्त बॉडीगार्ड नाही आहे, त्याचा मॅनेजर, त्याचा पीए, त्याचा मित्र, सगळं काय मीच आहे. त्याला मी दुःखात आणि त्रासात कधी बघू शकत नाही. त्याच्यावर जर एखादं संकट येणार असेल ना, त्या संकटाला पहिला सामना माझ्याशी करावा लागेल. आणि कोणी जबरदस्तीने त्याचा त्रास द्यायला प्रयत्न केला ना त्याचा जीव घ्यायला सुद्धा मी कमी करणार नाही. एक सेकंड. हॅलो अमर, अरे 100 वर्ष तुला. मी तुलाच फोन करणार होतो. ते डील मी कॅन्सल केलं हे सांगायला. हा, आलोच.